तर शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलेलं आहे। भाजपकडून सेनेसोबत दुजाभाव झाला, एक कॅबिनेट द्यायला हवं होतं, शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळायला हवं होतं असं देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलेलं आहे। आणि भाजपकडून सेनेसोबत दुजाभाव, एक कॅबिनेट मंत्रिपद आम्हाला मिळायला हवं होतं असं देखील आता बारणे यांनी म्हटलंय। तर मावळचे खासदार आणि शिंदे गटाचे नेते श्रीरंग बारणे यांनी एक प्रकारे आपली खदखद या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी स्वतः खासदार श्रीरंग बारणे आपल्यासोबत आहेत। बारणेजी, आपलं TV9 मराठीवर स्वागत। सर्वप्रथम अभिनंदन, मावळमधून मोठा विजय आपण मिळवलेला आहे, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे 7 खासदार विजयी झाले। धन्यवाद। आपली पहिली प्रतिक्रिया आपल्या विजयासंदर्भात, त्याचबरोबर आपले 7 खासदार राज्यातून निवडून आलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून 15 खासदारांनी निवडणूक लढवली, त्यामध्ये 7 खासदार निवडून आले। खरं तर यामध्ये आमच्या भावनाताई गवळे असतील, कृपाल तुमाने असतील, हेमंत पाटील असतील किंवा हेमंत गोडसे असतील, हेमंत गोडसे यांना उशिरा खरं तर डिक्लेअर केलं गेलं, परंतु भावनाताई असेल, कृपाल तुमाने असेल यांना सर्वे केला आणि त्या सर्वेच्या नावाखाली खरं तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली। मला वाटते कदाचित त्यांना संधी दिली असती तर ते देखील निवडून आले असते आणि शिवसेनेच्या या जागा सगळ्या खरं तर वाढल्या असत्या, परंतु होऊन गेले त्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना ही महायुती ही गेले अनेक वर्ष जवळपास जे इंडिया घटक पक्षाचे अनेक सदस्य त्यांच्याही अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे आणि युती म्हणून आम्ही राज्यामध्ये लोकसभेच्या जागा लढवल्या आणि लढवत असताना काही मीडियाचे प्रतिनिधींनी मला विचारलं की आपल्याला ज्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेना पक्षाला स्थान मिळाले त्याबद्दल आपली भूमिका मांडा। मी स्पष्टपणे माझी व्यक्तिगत स्वरूपाची भूमिका त्या ठिकाणी मांडली की शिवसेना पक्ष हा इंडियाचा हा खूप जुना घटक पक्ष आहे। काही जण त्यामध्ये आले, चंद्रबाबू नायडू असतील, त्यामध्ये नितीनजी असतील, ते आले गेले, परंतु शिवसेना हा घटक पक्ष इंडियाचा पूर्वीपासून आहे। आपण जर पाहिलं असेल तर चिराग पासवान देखील बिहारच्या निवडणुकीमध्ये हे इंडियाच्या पासून दूर गेले, त्यांनी बिहारची निवडणूक स्वतंत्रपणे लढली। चिराग पासवान आता नंतर आल्यानंतर त्यांनी निवडणुका लढवल्या, 5 जागा त्यांना मिळाल्या, 5ही जागेमध्ये ते यशस्वी ठरले, परंतु त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं। आणि आम्ही त्यांच्याबरोबर असताना आम्हाला राज्यमंत्रीपदावरती समाधान मानावं लागलं आणि म्हणून मी बोललो की कुमारस्वामी हे 2 खासदार कर्नाटकातून आले निवडून, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं। जितनराम माझी हे स्वतः एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, परंतु शिवसेना पक्षाला 34व्या स्थानी शपथविधी घ्यावा लागला आणि राज्यमंत्रिपदाचं मध्ये समाधान मानावं लागलं। आणि म्हणून मी स्वतः खरं तर गेले 3 टर्म त्यामध्ये लोकसभेमध्ये आमचे प्रतापराव जाधव हे 4 टर्ममध्ये, त्या प्रतापराव जाधवांना कॅबिनेट मंत्रिपद तरी मिळायला पाहिजे होतं अशी माफिक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली। बरोबर आहे बारणेजी, मुद्दा हाच आहे की शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे अर्थात तुमचे 7 खासदार आहेत, किमान एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती। तुम्हाला देखील ती अपेक्षा असणार आहे, तुमच्या गोटात देखील अर्थात तुमच्या पक्षात देखील तशी चर्चा होती आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात अशी चर्चा होती की कॅबिनेट मंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतं, मात्र केवळ एक राज्यमंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्यानंतर ही तुमची खदखद समोर येते। आवाज केला बारणेजी, पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो की अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेईपर्यंत असं चित्र होतं की म्हणून अशी चर्चा होती की शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकतं, कारण तुमचे 7 खासदार आहेत, मात्र केवळ प्रतापराव जाधव आणि तेही राज्यमंत्रिपदावर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे। कुठेतरी शिवसेना शिंदे गटाची बोलवण म्हणावी लागेल का भाजपकडून या ठिकाणी सुरू आहे, तशी नाराजी किंबहुना तशी खदखद देखील आता तुमच्या पक्षामध्ये सुरू झाली आहे।
नाही, मी नाराजी म्हणणार नाही, खतखत देखील म्हणणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार होत असताना खूप मोठा त्याग केलेला आहे. आम्ही देखील खासदारांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही देखील आरोप प्रत्यारोपाला सामने गेलेलो आहे. माननीय शिंदे साहेबांनी राज्याच्या लोकसभेच्या निवडणुका होत असताना राज्याच्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे भाग घेतला. जीवाची पर्वा न करता खरं तर प्रचंडपणे मेहनत घेतली. दिवस रात्र राज्यभर फिरले, उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून माननीय शिंदे साहेबांनी कदाचित या सगळ्या गोष्टीमध्ये अधिक जोर लावला नसेल, परंतु भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे समजून घ्यायला पाहिजे की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण एकत्रपणे राज्यामध्ये युतीच्या माध्यमातून जातोय. उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहे. राज्याची परिस्थिती थोडी आता बदललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष आपला जुना साथी एनडीएचा, आणि म्हणून शिवसेना पक्षाला आपण बरोबर घेऊन त्याला उचित स्थान द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. एनडीए मध्ये आता आम्हाला राज्यमंत्रीपद मिळालंय, स्वतंत्र प्रभार ते देणार म्हणणारे, परंतु कॅबिनेट बैठक होत असताना कॅबिनेट मंत्र्याला अधिक खरं तर त्याच्यामध्ये स्थान दिलं जातं. ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षाला कुठंतरी स्थान मिळावं हीच माझी भूमिका आहे आणि माफक भूमिका आहे. खरं तर कुणीतरी बोललं पाहिजे या संदर्भात, म्हणून मी बोललो. नक्कीच. तुम्ही अजित पवार यांच्या बाबतीत देखील भूमिका मांडलेली आहे की कुटुंबासोबत फारकत घेत अजित पवार एनडीए सोबत अर्थात भाजप सोबत आले. अजित पवारांना देखील एखादं मंत्रिपद मिळायला हवं होतं अशी न्यायिक मागणी असल्याचं देखील तुम्ही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे देखील सिनियर खासदार आहेत, त्यांना देखील मंत्रिपद मिळावं अशी भूमिका तुम्ही मांडली. नाही, मी ते विचारलेल्या प्रश्नाला खरं तर उत्तर दिली. मला मीडियाच्या माध्यमातून विचारलं की अजितदादांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतला नाही. मी म्हणलो त्यांनी स्वतःच्या कुटुंबाबरोबर मोठी फारकत घेतली, एनडीए बरोबर आले, त्यांना न्यायिक भूमिका दिली पाहिजे. उदयनराजेंच्या बाबतीमध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्याही प्रश्नावरती सांगितलं की उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस आहे आणि आपण महाराष्ट्रातील जनता छत्रपती उदयनराजेंकडे वेगळ्या नजरेने पाहते. खरं तर छत्रपती शिवरायांच्या वारसांच्या बाबतीमध्ये म्हणून पाहतोय. आणि उदयनराजेंना जवळपास ते 3-4 वेळा लोकसभेमध्ये निवडून आले, राज्यसभेमध्ये त्यांनी काम केलेले. आणि उद्या त्यांना जर ही खरं तर भूमिका किंवा कुणाला मंत्रिपद द्यावं न द्यावं ही भारतीय जनता पक्षाचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण छत्रपती उदयनराजे विषयी महाराष्ट्रातील जनतेविषयीच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे, एवढंच या निमित्ताने सांगितलं. जर त्यांना मंत्रिपद मिळालं असतं तर महाराष्ट्रातील मराठी समाजाला छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या एका वेगळ्या विचाराला एक न्याय मिळाला असता, एवढंच मी म्हटलं. नक्कीच. राज्यामधलं आकड्यांचं गणित जर पाहिलं तर तुमची मागणी किंबहुना तुम्ही जे वक्तव्य केलं आहे ते रास्त म्हणावं लागेल. कारण जितनराम मांझी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळतं, तिकडे कुमारस्वामी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळतं, चिराग पासवान त्याचबरोबर अनुप्रिया पटेल यांचा देखील या ठिकाणी समावेश होतो, त्यांना देखील मंत्रिपद मिळतात. मात्र शिवसेनेचे 7 खासदार आणि त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद, भले तो स्वतंत्र प्रभार असेल. तर याच संदर्भात तुम्ही शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रातील भाजपचे नेते असतील, मंत्री असतील यांच्यासोबत काही बोलणार आहात का? नाही, मी बोलण्याचा अधिकार पूर्णपणे आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ते या संदर्भात चर्चा करतील. पण आमच्या मनातली जी भावना आहे ती आम्ही शिंदे साहेबांपर्यंत मांडलेली. बरं, नक्कीच. श्रीरंग बारणेजी, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप आभार. तर बारणे यांनी आपण नाराज नाहीत, मात्र शिवसेनेसोबत भाजपनं कुठेतरी न्यायिक भूमिका घ्यावी अशी म्हणणं त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. धन्यवाद बारणे, आपण TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपदही मिळायला हवं होतं असं बारणे यांनी आता म्हटलंय.